लग्न वेळेत नाही आणि भाषण करणारे काय ताळ्यावर नाही. लग्नातली भाषण टाळीचा. इंदुरीकर गेला का लग्नाला, ते बसलं गर्दीत. इंदुरीकरला काय माहिती लफड्याचं लग्न आहे. पण त्या मांडवातली बोलत होती, चौजाऊन चौथा उरला आणि गुलाबजांबू गाली सुटला. इंदुरीकरला अंदाज आला लग्न का लफड्याचं आहे का. तेवढ्यात एक जणांनी इंदुरीकरचंच नाव पुकारलं आशीर्वादाला. आता त्याला उठायची पाळी आली. आता लोक त्यालाही सोडी द्या का. हा लायकीचा उठला म्हणले आशीर्वादाला. याचा कावा लागू पडायचा. त्या पुरीला दुसरा तिसरा महिना असेल. लई वाईट बोलतो ही टाळीचा महाराज. बरं हाताला चौजाची लक्षणं नाही महाराज. बरं लई वाईट बोलत. बरं ज्याला काहीतरी कळत आहे तो बोलला तर चला. ज्याला बायको ऐकत नाही हाताला चव घालायची की नाही. आपण बायको बोलायचं आणि त्यांनी गोळा लावायचा. काय का रावण मेला जाऊ द्या, पण बिचाऱ्याच्या तोंडात घालायला सोन्याचा मणी नव्हता. सोन्याची लंका मणी नाही. तो टन घातला असताना टन. एक टन जरी सोनं घातलं असतं रावणाच्या तोंडात तरी जमलं असतं, पण मणी नव्हता घालायला. सांगा ते का मणी. हो एक मिनिट. मणी नव्हता. पण पुढची गोष्ट पुरी करून घ्या. पण नगरीतली माणसं सोनं काढायला गेली लंकेतलं. हनुमंतराय हजर होते तिथे. तो गडी नंगाट होता. ते सांगितलं सोन्याला हात नाही लावायचा. ही लंका विभीषणाची. मी हजर होतो. मीच रामाकडे नेला होता बिभीषण आणि माझ्या हातानं गण लावलाय बिभीषणाला. रामानं लंका बिभीषणाला दिले. मी एकदा ही जाळेले, तुम्ही हात लावून पहा काय घालात पहा. नको नको. कवडी गेली नाही. लाल कांद्याचे पैसे झाले. सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला. सुनबाई म्हणली मा पाय लागला. ट्रॅक्टरच आला. आता तो पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली. दोन भाऊ वायले निघले. थोडल्यानं जीसीपी घेतला. जीसीपी धाकटा मोरीत आंघोळ करीत होता. बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय पाय पाय. एकत्रपणा ढापलं ना आता बाहेर काढलं. तुम्हाला पाहतो पण अंडरपॅन्ट पिळू दे ना गार. ज्ञानोबा म्हणले वसंत ऋतू आलाय आता आंब्याला बहर. तिथे काय मीटिंग घ्यायची आणि माणसं म्हणता आपण बांधला बांगला. आपल्या बापाला नाही जमलं. आपण बांधला. सासरवाडीचा आधार होता. साडूचा ऍक्सिडेंट झाला. मिवणीला कोणता आधार नव्हता. आपण बांधला. आपल्या बापाला नाही जमलं. मग ऐकणारी माणसं विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं. चिंता करायचीच नाही ना महाराज. कशावरून चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच आहे. दहावा सुद्धा आता लोक 10व्या दिवशी घालायचं नाही म्हणले. मग 5लाच उरकून घ्या. इतकी भिकार अवलाद पैदा झाली महाराज. कारवा म्हणे भाऊबंदाशी लग्न आहे करा. मग 5व्या दिवशी जर तुला 10वा करायचा आहे तर तू 4.5 महिन्यात बाहेर का आला नाही. तुला घाई होती ना. बिचारीनं रक्ताचं पाणी केलं. हाडाची काढ केली. स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडून मुलं बाला मोठे उभे केले. तुम्हाला थोडेसे पेमेंट वाढले. सासरवाडी थोडी चांगली मिळाली. हलकट माणसं तुम्हाला मानायला लागले म्हणजे तुम्ही सासर सोडून द्यायचं. थोडस समाज मानायला लागला म्हणजे गेलं सासर बॉम्बाला. मोबाईल सगळं. हा समाजाचं काय घेऊन बसले. तुमचा खिस्सा गरम येतोवर हे जगे आणि तुमच्या मनगटात ताकद येतोवर हे जगे. एकदा गुडघे टेकल्यावर तुम्ही रामराम घालून पहा कोण कोणाचं आहे. अरे इथं म्हणायला झालं मग मला 5 वाजता लोक फोन करतात. प्यासाठी करतात. हरिपाठासाठी थोडंच करतात. पुढं बसायचं मग असं चालतं का. तासाच्या बाहेर पडलेलं बी कॉल पाया तकलीफ करत. पण पोसात लई. ही कार्टी 10वी 12वीची फटकावली पाहिजे. आता 6 तारखेला 12वीचे ओळू मोकळे होत्या. ही जरा कामाला लावा ना. यांना कांदे उपसा लावा ना. जरा बारी द्यायला लावा ना. ही कवर बोंबलं गेलं. 60-70 हजाराची गाडी याला पेपरला जायला. महाराज परदिवसपासून पेपर सुरू झाले. 12वीचे आज फिजिक्सचा पेपर आहे. आता बोलू नये. सरकार कटाळलं कॉफी करून म्हणजे बंद करण्यासाठी प्रयत्न करून. शिक्षकाची बी कॅपॅसिटी संपली. बाप कॉफ्या पुरवायला लागलेत पोरांना. कोणाला सुधारायचं मला सांगा. आता जो पोरगा बापाला कॉफी पुरवायला जातो तो बाप असू शकतो का त्या पोराचा.
कसं शक्य आहे? अहो, जो सक्का बाप आहे तो जवळ घेऊन पोऱ्या खान फाटीन. नालाय का वर्षभर मी तुझी फी भरली, तुला 35 मार्क पाडत नाही, आपल्या घरात यायचं नाही नापास झालो. कॉफी करतो नालाय का तू? मी आयुष्यभर काबाड कष्ट केले बिचारा माझे. कांदे विकायला गेलो तर मी उपाशी उन्हात मार्केटमध्ये बसलो. नालाय का तुझी फी भरून तुला मोठं केलं, तुला 35 मार्क पाडत नाही टोणग्या. नापास झाल्यावर आपल्या घरात यायचं नाही, आजच यायचं नाही. पण फटकून टाकला पाहिजे पोऱ्या. 35 मार्क पाडव ना टोणक्या तुला. रिकामा जागा 5 मार्काला आहे, जोड्या 5 मार्काला आहे. एका वाक्यात उत्तर मग तू करीत काय होतं वर्षभर? थोबाड भाई, ही सख्या बापाची लक्षणं आहेत. फटकून टाकलं पाहिजे पोरग. पोऱ्या म्हणले मी घरातून निघून जाईल, कपडे पिशवीत घालायचे त्याचे. मी करील प्रयत्न परत. झटकून टाकला पाहिजे पोऱ्या. हा पोहा आणि त्याला खत पाणी आहे ना इकून. हातीला हितलंय खताची मोठी गोण. ही म्हणती परीक्षेचा काळ आहे, त्याला बोल नका, तो काही करील. काय करेल तो? अरे पप्याची आई, त्यानं काय करायचं ठुलय. सुधारले लोक, सुधारले. आता लोकांनी एक नवीन शब्द काढलाय, जग बदललं. काय डोंबलं बदललंय? धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. सुधारली लोक. बावळ्याचा बाजार नाही तर गड्यानी मिश्या काढायच्या आणि बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, गड्यानी बुटं घालून जेवायचं, पूर्णी पोरांचे कपडे घालायचे, 2-4 इंग्रजी वाक्य बोलायचे, बापाची जमीन इकायची आणि माझी हाणायची. सुधारलं जग, सुधारलं. आतली चड्डी नाही, काय ना 6,000चा मोबाईल आहे हातात, आणि आतली चड्डीच नाही. चैन उघडी ना आतूनही मोकळा, कायम रेंज मध्ये, कधीच कवरे क्षेत्राच्या बाहेर नाही. सुधारलं जग. सांगा मला, कीर्तनात बसलेले सगळे पुढारी लोक, तुम्हाला जर वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला रिबीन कापाय बोलावलं, तुम्ही भाषण काय करणार? तुम्ही म्हणणार का याची भरभराटी हो? तुम्ही म्हणणार का ही काळाची गरज आहे? तुम्ही म्हणणार का हे विकासाच्या दृष्टीने उचललेलं ठोस पाऊल आहे? वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण करा सगळे पुढारी, जितक्या जोरात सुरू केला तितक्या जोरात बंद करा. आपल्याकडे वृद्धाश्रम असावा. 9 महिने तिने कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापाला भाकरी नाही, काहींचे कुत्रे गाडीत हिंडत, त्यात कुत्र्या बरोबर. काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाही, टॉमीशी बोलती, टॉमीशी. कुत्र्याशी गप्पा हाणती. तरी ती जनावर म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्प्याच्या आईचा फुल टाइमपास होतो. सुधारले लोक. एक वाक्य ध्यानात ठेवा, ज्या दिवशी आईच्या गालावर हसू राहील, बापाच्या चेहऱ्यावर समाधान राहील, आणि प्रत्येकाच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल आदर राहील, त्या दिवशी जग सुधरेल. काय धर्म कळला आम्हाला? शिवजयंतीला 90 हाणायची, शिवजयंतीला 90. शिवाजी महाराज की जय भोंगळा करून हल्ला पाहिजे. नालाय. धर्म पाळायचाच नाही, फक्त घमेंडीत जगायचं. पाया पडून सांगू, घमेंड कशाची करा, लय दिवस टिकत नाही. तिला काही काळ आहे, तेवढ्या काळापुरती ती चालती, जिरती जिरती जिरती. 2 वर्षापूर्वी आपल्याकडे जागेवर डाळिंब होतं, 1200 रुपये, 2000 रुपये जाळी. माणसंच भांबावली. एकादशही नाही, सोमवारही नाही, कायम डोळे लाल. बायकोला स्कूटी, पुरीला लुना. बापन पोरं धाब्याव, डोळे लाल. देवाने मीटिंग घेतली, यांना आकळवलं पाहिजे. मग देवानं तेल्या नावाच्या रोगाला फोन केला, खंदूनच टाकले. स्कूटी गेली, उरली होती तार त्याची क्वार्टर प्याला मोकळा झाला. गावात लोकांची लग्न मोळ. देव येतो. जेव्हा 5,000 रुपये कांदा होता मागच्या 15 वाड्यात, तेव्हा आपली चिंगळी होती. लोकांनी 5,000ने घेतली, तेव्हा आपण चिंगळी उजळत होतो. आता चिंगळी फुगली तर 1500 रुपये आले. आता तो 700 रुपये होईल, तेव्हा आपला कांदा वापस सोडून बाहेर येईल. काय उपयोग त्यात? देव येतो महाराज, असं नाही चालत. भाषण करून देख सुधारणार नाही. इंग्रज गेल्यापासून भाषण चाललीत. शेवटी ऐकायला लोक येईना. आता रोजाना आणावं लागायचं पहिले. मग आता सभेला येणारी लोक काय, त्यांना पिकअपचं भाडं द्या, रस्सा द्या, खांड द्या, जुला भाऊ द्या, मग येऊन बोखांडी बसू द्या आमच्या, ते भांबेल. आता एवढी लोक सभेला आणायची असती तर 5 लाख लागले असते.
आणि गप्पा सोया 400 पोलीस लागले आले ओ संप्रदाय तो संप्रदाय ती कुठं चालत असतं मला. सोनाराच्या दुकानाच्या शेजारी भिडीवाल्यानं दुकान सांडलं, सोनाराच्या गल्ल्यावर परिणाम होतो. अहो ते सोनाराचं काय झालं तर 30,000 फीट आहे, याचे 30,000 वाला पिढी जाईल. याच्याकडे काय एक मिळालं कांदे कापू कापू, एक मिळालं लिंबू पिळू पिळू. बरं खाणारं गिराईक काय लय फुगीर, मटकी टाक, कांदा टाक, लिंबू पिळ, मिरच्या दे, लिहून ठेव. हे बघ लिहून ठेवून मागायला गेला का, माणसात पैसे मागितले नाही देणार, गेला उडत. माणसं माझ्याकडे मागितले भेळीचे पैसे, माणसात उडत गेला. काय करायचं कर, नाही देत, मागचे नाही आजचे नाही. सध्या मुलीच्या बापासमोर 3 प्रश्न आहेत आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे. पुरीच्या बापापुढे सध्या 3 प्रश्न आहेत. सर्व्हिस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही, ते रिक्षात टाकून आणावं लागत. हे 3 प्रश्न पोरीच्या बापा पुढे आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे, कोणची का मिळालं. एवढा वळू पिवळा होऊ द्या, कोणची का मिळालं. भले तिला 2 पोरं का असं सांभाळू बाबा, आता काय कर. टाकून दिलेल्या पोरी सुद्धा या 2 वर्षात लोक धनाधन करायला लागले, तर काय करतील काय. बरं बापा पुढे असा प्रश्न आहे, हा सांड जर पिवळा केला नाही हा काही करीन ना. याला पाहिलं डीजेला घाम येतोय, धडधड करतोय डीजे. बायको सुरुवातीला होती नाही, मधी आहे, शेवटी नाही. बायको सुरुवातीला नव्हती, मधी आहे, शेवटी नाही. नाही शेवटी काय नाही, शेवटी बायको नाही, काही नाही. आपण आपली खाट आणि करेल कर्म. काय केलं म्या, काहीच नाही केलं. तो जे केलं ते कोणीच केलं नाही. तो 80,000चा तमाशा गावात सुईचा होऊ दिला नाही. आणि सप्त्याक कधी डोकून पाहिलं नाही. मग गावात सप्ते करायला त्रास होती, जत्रा करायला नाही होत. सप्त्याची मीटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो करायचं आहे काय यंदा. हा मग मागच्या हिशोबाचं बोला. मी एक म्हणलं तुम्हाला मागचं काढायचं आहे का, सप्ताह गेला उडत. हे भैया वया. आणि जत्राचं कसं आहे, हे बा पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देती नाही, तमाशा यंदा आणायचा नाही. चौजाती गावाची. उठला एक जण कोपऱ्यातून, का नाही आणायचा बा. आपल्या पांढरीचा नियम आहे, बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही. मग पहा चांगलं सांगणं आपलं काम. लोक म्हणले पैशाची अडचण येते, 100 जास्त काढा पण बाई आली पाहिजे. 80,000 तमाशा आणला गावात. आपल्या गावचे 5-25 सांड, शेजारच्या गावचे 5-25 वळू. ती मंडळी वाजली का गोळा होती, ती बोलवाय नाही लागत महाराज. तुम्ही पहा महाराज, हळदीला 100-200 पोर लोक, साखरपुड्याला 100-200 लोक, पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोरं येतात. 10 मिनिटात गँग तयार झाली. तमाशा काही सुईचा होऊन देती नाही. बायांच्या अगोदर त्या वळूनचा एक डाव. मग ज्याच्या ताब्यात वही येते माईकवर बोंबलं तर शांत बसा. गावची इज्जत घालू नका, मोठ्या कष्टानं बाई आणली. त्याच कार्ट खालून म्हणतो वन्स मोर शांताबाई. हा लगेच म्हणतो कोणचं बॉम्ब आणलं. लोक म्हणले तुझंच आहे. माझं ते माझं असू शकत नाही. लोक म्हणले नाव आहे मग तुझ्या, मग पाय काय. चांगलं करायला त्रास आहे महाराज, वाईट करायला त्रास नाही. पण एक ध्यानात ठेवा, वाक्य लिहून घ्या. इंद्रिकेचे वाक्य, सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे. लय सावध राहा. उत्तर तुम्ही नाही. स्वप्न खरं, स्वप्न आहे किंवा नाही आहे. बरं खरं आहे का खोटं आहे. चूक, स्वप्न खरं आहे. तुम्ही आता जमलं. स्वप्न खरं आहे पण जागृतीत नाही.
जवळ तुम्ही स्वप्नात आहे तवर स्वप्न. मग काही माणसं स्वप्नात राजे होत्या. एखाद्याचं लगीनच जमत नसलं, 7 सीझन फेल गेले, जमलं बुवा, झाला नवर देव, बसला घोड्यावर घोडा. बसला घोड्यावर घोडा, आली शांताबाई, हल्ली घोड्यानं उडी, फाटली गोदडी. कोण खात यांना? काहीला पाहुणे येईन, काहीला आले ते देईन, काहीला दिली ती राहीन, काहीला राहिली तिला पोर होईन. काय मेन काय पोर कमी पडले, एवढ्या शाळा झाल्या, मास्तर पोरं सापडली त्यात. आपल्याकडे घाला बा. अरे एकच आहे, घालावं कुठं कुठं. पोर काय अर्जंटियाची गोष्ट आहे का? तू गाडी वाट्या उभी कर, मी आतून पोर आणतो. जेव्हा लोकांना पाच पाच पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उता आला. मावळ्याचा बाजार झाला सगळा. क्वांटिटी वाढल्यामुळे क्वालिटी राहिली नाही. महाराज कोणत्या क्षेत्रात सध्या क्वालिटी नाही, कोणत्या क्षेत्रात नाही. संप्रदायातही क्वालिटी राहिली नाही, मेडिकल क्षेत्रातही क्वांटिटी वाढली, क्वालिटी नाही राहिली. क्वालिटीच नाही. पूर्वी 62% मुलगा आरामशीर मेडिकलला जात होता आणि ब्रिलियंट. आता काय? आता 510 मार्क आहे पोराला, 500 पैकी 10वीला. मग ते विकल्पाचे द्यावा लागले ना. 6 सोडवायचे होते, 5 सोडवले, ते द्यायची पाळी आली ना. काय याच्यापेक्षा काय आहे? बरं जाऊ दे, इंग्रजीत मार्क पैकीच्या पैकी पडू शकतात, समजा पडू शकतात, गणितात तर पडू शकतात, विज्ञान मराठीत पडतील का? आता मराठीला 100 मार्क पाडणारी पोरं आहेत. मी शाळा निघाल्यात कुडून, काही काना मात्रा उकार रस्व दीर्घ पूर्णविराम हाय का नाही? मिळालं का सगळं? एकच शब्द शिकवणार आता तुम्हाला मी. फक्त फटाफटा तुम्ही बोलत जायचं. आता संसार काल नव्हता, आज आहे, उद्या आहे. बोला पटकन. संसार अपूर्णांक आहे का पूर्णांक आहे? अपूर्णांक आहे. कधी पूर्ण होणार आहे का? थोडाच. आजीबाईला विचार ना कसं काय चाललंय. ती म्हणते बस 3रीचं जमलं का मी मोकळी झाली. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. 3री जाती तर पहिली बाळात पण आली ती, पहिली बाळात पण आली ती, 2री ऑपरेशनला येते. तू नक्की मोकळी कधी होती? एखाद्या म्हाताऱ्याला विचार कसं काय? बास वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून बारं काढलं का मी मोकळा झालो. गाडव तू पुढे बारं काढित होतो, मागं सायपण उकळती, सायपण जोडीत होतं, नट डिल्ला होतो, नट बसत होतं, चमडं खलास होतं, चमडं बसत होतं, डीपी जळती, डीपी बसती, तयार आता ती. तुला मेल्यावर सुद्धा बांधून न्या ते सुतळीनं. तू उठून पाहायला बसलाय. सगळे भावबंद आल्यात का? अहो महाराज 15 अध्यामध्ये 54 नंबरची ओवी आहे. 15 अध्यामध्ये 54 नंबरची ओवी. हातावर नंबर लिहून येत घरी गेल्यावर पाचा. या फळना चुंबिता फुलना थोरंबिता. त्याला फळही नाही फुलही नाही, ते झाड वांज आहे. संसार हे वांज झाड आहे, ते कधी पुरं होत असतं. हा संसार चांगला करा, हे होईल. याच्या वाचून काय आणलंय? लग्न झालं, पोरग होणार, त्याची काय मीटिंग घ्यायची? माणसं म्हणते झालं भाऊ त्याला पोर, मग आता यानं बायको केलं शेजारच्याला पोर होईल. संसार येतो त्याच्यात काय एवढं विशेष येतो? कालही होता आज आहे. आजा गेला पंजा गेला देखत बाप. एक वाक्य सांगा महाराज. कष्टाने श्रीमंत झालेली माणसं वेगळी आणि बापाच्या इस्टेटवर आईती श्रीमंत झालेली माणसं वेगळी. एक भांडे घासणारीची मुलगी सीए झाली, कौतुक आहे का नाही? एक फाटक्या धोत्रातल्या शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार झाला, कौतुक आहे. आमदाराचं पोर आमदार झालं, काय नवीन? आणि आपले लोक अरे नाहीच त्याच्यात काही, त्यात काय एवढं विशेष आहे? अहो ते पिढी जाते आणि ते लावूनच धरतात. ती हुशार मंडळी असते ती. बाप दमत आला का पोरगा आलंच बाहेर काढते ती. अशी उजेडे नाही. लगेच 5-50 वाढदिवसाची बोर्ड लावून द्यायची. 5-50 याडपाट गोळा केले का झाले युवक संघटन. ती हुशार मंडळी राहती. तर आपल्याच्यानं होत असतं कधी. आणि आपण म्हणतो माझ्या पोराला पाकवा शिकवायला. इथं पाक होत्याचं याडं निघलं, तुझं कुठं शिकतो? मावळ्याचा बाजार. कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कचा क्वाटरी पेतात, तुला कोण नेतो? असं चालतं का महाराज? तसं नाही चालत. जगामध्ये एकच माणूस असा आहे का बाप करतो तेच पोऱ्या करतो पुढारी. हुशार. बाप दमत आला, पोरगा उठला, पोराला जागा नाही, सून नाही येईल साडू टोळी तीच. असं जमून नाही देते. रात्री बायको बाळा 3 झाली का सकाळी रस्त्याला बोर्ड उमल ते नेतृत्व. सोळा टाके पडले त्या बाईला, जगती का नाही? उमल ते नेतृत्व. फुटली नाही त्याला मिशी. युवकांचे श्रद्धास्थान.
पुन्हा काढली मिशी. जनसामान्यांचा आवाज, शब्द तर कुठून आणत्यात काय कळत नाही हो. पुस्तकच कोणतं वाचित्यात काय कळत नाही. बुलंद तोप, शब्द कुठून आणतात काय नो. परिसराचे भाग्य विधाते, काढली मिशी, भावपूर्ण श्रद्धांजली. मी नाही. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागाय बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी, खाली लगेच 50-50 हार झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या संपली माणसं मारत काही राहिलं नाही. पण झाकली सवाला कधी. हे इंदुरीकडचं कीर्तन महाराज. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आपल्या तोंडातलं वाक्याच्या बाहेर पडलं ना ते फिट. फक्त थोडं कानाला वाईट पण ओकेच. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल, आलाच. 11ला बाई कामाला येते, 5ला जाती, 200 रुपये रोज आहे, 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. आणि तिथं एवढंच खाती 2 तास. तिला म्हणलं हात उचलती म्हणते तुझ्या कांद्या लागला होता. लागेलच, लागायचं काय राहिलं. हो, मोबाईल आहे तिच्याकडं. ती नवऱ्याला फोन करते गवत न्यायला या. तो गडी सायकल येऊ नये, त्यालाही गाडी. त्याला 300 नीला 200 किती झाले, 500. आपल्या गावात त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला आहे, त्याचे 500. 1000 रुपये रोज नवरा बायकोला. ताज्या दुधाचा चहा पिती 6:30ला. पाणी वापरीत नाही चहाला, नुसतं दूधच आहे. सगळ्या घरातले लाईटीचे बोर्ड पाहिले त्यांचे. एक लाईट बोर्ड नुसतं चार्जर साठी. एवढे त्यांच्या घरात मोबाईल आहे. घर आपल्यापेक्षा अप टू डेट आहेत. वा वा वा. जेवताना टीव्ही पाहती, झोपताना मालिका पाहती. माझे मन तुझे झाले. हा, दिवस उगेपर्यंत झोपती. सकाळी आपणच तिच्या घरी बिंदवान डुटल्याच. आज काय करता येतं का काय. आजचे दिवस या बरं राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणती सांगन 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही असं. आपल्या लोकांनी उरफाट्या पोथ्या वाचायच्या रावणांशी. त्या वाल्याचं तसंच केलं. म्हणले 17 बामणं मारली त्यानं. एवढी बामणं होती का. इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्यानं आणली कुठून एवढी बामणं. बरं आणली तर आणली, बामणं डोंगराला गेलती का आला. तो काय माणसं गावात येऊन मारित होता का. तेव्हा असं नाही. त्याचे आध्यात्मिक शास्त्र पा. ती गोष्ट आहे, म्हणजे कथा आहे, पण ती आपल्या याच्यात सांगड घालायची. आणि वाल्यासारखा भाग्यवान दुसरा माणूस नाही का त्याला नारद भेटायला गेला. आणि रामाला सुद्धा त्यानं लिहिलेले शब्दाच्या पुढं जाता आलं नाही. फक्त वाल्यामध्ये एकच अवगुण होता, त्याला संगत वाईटाची होती. आणि एवढंच पाठ करा उगाच त्याला माणसं मारू दे. तुला काय तुझ्या वाड्यातलं नाही ना हल्लं कोणी, मग गपचीप राय. काही लोकांनी कीर्तनात अर्धा तास रंगवायची. ती रावणात झोपडीच्या बाहेर गेला, हातात कोटरा होता, सीता बाहेर आली, पाय पुढं टाक बोलली, उचलली, राहू दे. अरे तू सीता 12वीच्या पेपरला गेली अजून नाही आली, मग तो रावणाची निदान नेली तरी त्यानं. सावध व्हा. नुसती कीर्तन ऐकू नका. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झालाय ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवाया आणि तुम्ही लागले जमिनी इकायला. सुधारायचं कोणी. आता माया पुढे बसले का खरंय खरंय पटलं आपल्याला खरंय. मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा. दिली ठोकून आमच्या चालली. अरे बदला बाबा.